सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. आय एम डी आर पाटील सर फ्रॉम न्यू मॉडेल स्कूल मराठी मीडियम ठाकुर्ली एस्ट. Dear children, today we are going to see here 9th standard English bridge course. Dear children, today's learning activity is here a joke. विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी लर्निंग ॲक्टिव्हिटी जी आहे ती जोक अर्थात विनोद याबद्दल आहे. अ सेल रिप्रेझेंटेटिव्ह, an administrative clerk and the manager are walking to lunch when they find an antique oil lamp. एका वेळेला सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह विक्री व्यवस्थापक जो आहे ते विक्री व्यवस्थापक, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय अधिकारी, क्लर्क प्रशासकीय अधिकारी म्हणजेच त्या ठिकाणचे प्रशासकीय लेखनिक अधिकारी, अँड द मॅनेजर व्यवस्थापक आर वॉकिंग टू लंच ते आपल्या लंचला जात होते. व्हेन दे फाइंड ॲन अँटिक ऑइल लॅम्प त्यावेळेला त्या तिघांनाही एक अतिशय जुना असा तेलाचा दिवा त्यांना मिळाला. दे आर रब इट त्यांनी तो दिवा घासला. अँड अ जिनी केम्स आउट त्या दिव्यामधून एक जीन बाहेर निघाला. द जीन इज सेज तो जीन जो आहे तो जीन त्यांना म्हणाला, आय विल गिव ईच ऑफ यू जस्ट वन विश. मी तुमची तिघांची एक एक इच्छा या ठिकाणी पूर्ण करेल. मी फर्स्ट सेड द ॲडमिन क्लर्क. मी पहिले असं ॲडमिन क्लर्क जे आहेत प्रमुख लेखनिक जे आहेत ते म्हणाले. आय वॉन्ट टू बी इन द बहामाज ड्रायव्हिंग अ स्पीड बोट विदाउट अ केअर इन द वर्ल्ड. आय वॉन्ट टू बी इन बहामाज. बहामा बेटे जे आहेत त्या बहामा बेटांवरती मला त्या ठिकाणी मला जायचं आहे. ड्रायव्हिंग अ स्पीड बोट आणि पाण्यामधील चालणारी जी स्पीड बोट जी आहे ती स्पीड बोट मला चालवायची आहे. विदाऊट अ केअर इन द वर्ल्ड कोणत्याही प्रकारची काळजी न करता अतिशय सुसाट मला ती बोट चालवायची आहे बहामा बेटांवरती. फफ शी इज गॉन. लगेच ते ॲडमिन क्लर्क जी आहे त्या ठिकाणून गेली, गायब झाली आणि बहामाला गेली. ॲज अ जीन्स विश, ॲज अ जीन्स से. जीन ज्याप्रमाणे म्हणाला त्याप्रमाणे तिला त्याने पाठवून दिले. मी नेक्स्ट सेल द सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह. विक्री अधिकारी जे आहेत ते म्हणाले आता मी. त्यानंतर त्या म्हणाल्या आय वॉन्ट टू बी इन हवाई. मला हवाई बेटांवरती जायचं आहे. रिलॅक्सिंग ऑन द बीच विथ माय पर्सनल असिस्टंट्स अवे फ्रॉम द डेली कोरस ऑफ द ऑफिस. त्या सेल रिप्रेझेंटेटिव्ह यांनासुद्धा हवाई बेटावरती जायचं आहे आणि त्यांना काय करायचं आहे ते रिलॅक्सिंग ऑन बीच विथ माय पर्सनल असिस्टंट्स अवे. विथ माय पर्सनल असिस्टंट त्यांना त्या बेटांवरती तेथील बीचवरती समुद्र किनाऱ्यावरती अतिशय आरामात त्या ठिकाणी पडून राहायचं आहे. रिलॅक्सिंग विथ हर पर्सनल असिस्टंट त्यांच्या पर्सनल असिस्टंटसोबत सहाय्यकांसोबत त्या ठिकाणी त्यांना राहायचं आहे. अँड अवे फ्रॉम द डेली कोरस ऑफ द ऑफिस. ऑफिसच्या इतर कामकाजांपासून मुक्त होऊन त्यांना त्या ठिकाणी हवाई बेटांवरती अतिशय आनंदात रिलॅक्समध्ये वेळ घालवायची आहे. फफ ही इज गॉन. तो सुद्धा त्या ठिकाणून गेला. ओके, यू आर अप. आता तुम्ही आहात. जिनी सेज टू द मॅनेजर. जिनी जे आहेत ते मॅनेजरला म्हणाले, व्यवस्थापकांना म्हणाले, ओके अच्छा आता तुम्ही आहात. द मॅनेजर सेज. मॅनेजर म्हणाले, आय वॉन्ट दोज टू बॅक इन द ऑफिस आफ्टर लंच. या दोघांनाही
जे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आणि ॲडमिन क्लर्क जे आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क जे आहेत, हे दोघंही बेटांवरती जे गेलेले आहेत ते दोघंही आय वॉन्ट दोज टू बॅक इन द ऑफिस आफ्टर लंच. लंच झाल्याबरोबर मला माझ्या ह्या ऑफिसमध्ये हे दोघंही परत हवे आहेत. अशा प्रकारे ते त्यांना परत बोलवून घेण्याची इच्छा व्यक्त करतात. डिअर स्टुडंट्स, नाव वी हॅव हिअर सम क्वेश्चन्स. लिसन अँड रीड दॅट joke again and again and try to solve this activity. How many characters are involved in the humor or joke? या जोकमध्ये एकूण किती कॅरेक्टर्स आहेत? कॅरेक्टर्स म्हणजे पात्र, म्हणजे किती लोकांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. हू आर द पीपल इन्व्हॉल्वड? त्यामध्ये कोणकोणती लोक आहेत? पहिला प्रश्न आहे किती आहेत. नाव द सेकंड क्वेश्चन इज देअर, हू आर द पीपल इन्व्हॉल्व? इन्व्हॉल्व म्हणजे सहभागी असणे. या जोकमध्ये किती लोक सहभागी आहेत? हाऊ डिड दे मीट जेनी? ही लोक जेनीला कशी भेटतात? जेनी त्यांना कसा भेटतो? हाऊ डिड द जेनी अनाऊन्स? व्हॉट डिड द जेनी अनाऊन्स? जेनी त्यांच्यासाठी काय जाहीर करतो? अनाऊन्स म्हणजे जाहीर करणे. काय म्हणतो त्यांना? काय जाहीर करतो त्यांच्यासाठी? व्हॉट डिड द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क विश? व्यवस्थापकीय लेखनिक जे आहेत, व्यवस्थापकीय अधिकारी जे आहेत, ते त्यांची काय इच्छा व्यक्त करतात? व्हॉट वॉज द डिझायर ऑफ द सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह? विक्री व्यवस्थापक जे आहेत त्यांची डिझायर काय आहे, इच्छा काय आहे? व्हॉट वॉज द डिझायर ऑफ सेल रिप्रेझेंटेटिव्ह? डिझायर मीन्स इच्छा. व्हॉट डिड द मॅनेजर से? मॅनेजर काय म्हणतात? व्यवस्थापक काय म्हणतात? हू वॉज द मोस्ट सेन्सिबल अमंग द 3 एम्प्लॉई? ह्या तिघही एम्प्लॉईमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आणि मॅनेजर या तिघ व्यक्तींमध्ये सेन्सिबल समयसूचक किंवा योग्य ते निर्णय घेणारा असा व्यक्ती कोण आहे? व्हॉट लेसन डू वी टेक फ्रॉम दिस ह्युमर? या जोकमधून आपण कुठला धडा शिकलो? अशी ही सर्व प्रश्नांची उत्तरं विद्यार्थी मित्रांनो आपण लिहून काढायची आहेत. थँक्यू. सी यू अगेन.